पाटण तालुका डोंगरदरात विखुरलेला असून ढेबेवाडी विभागात गव्यांसह रानडुकरांचे कळप अन्नाच्या शोधात गावाकडे धाव घेऊ लागले आहेत। या वन्य प्राण्यांच्या वावरामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाचे पाणी पळाले आहे। शेतात काढणीला आलेली शाळूची उभी शिवारे वन्य प्राणी रातोरात आडवी करत असल्याने शेतकरी रडकुंडीला आला आहे। पाटण तालुक्यातील कोयना, ढेबेवाडी, मोरगिरी आणि तारळी विभाग जंगलाच्या कुशीत वसला असून पायथ्याशी असलेली गावे, वाड्या, वस्त्यातील शेतकरी गेल्या काही वर्षापासून वन्य प्राण्यांच्या सततच्या उपद्रवाने हैराण झाला असून नुकसानीपेक्षा शेती न केलेली बरी अशी ही भावना शेतकऱ्यांच्यात वाढल्याने तेथील पडीक क्षेत्रात मोठी वाढ होत चालली आहे। जंगलातील वन्य प्राणी अन्नाच्या शोधात डोंगरातून आता गावांकडे धाव घेत आहेत। वन्य प्राण्यांकडून होत असलेल्या नुकसानीची भरपाई तटपुंजी असून ती वेळेवर मिळत नसल्याने शेतकरी सांगतात। लोकांनी शेती करणं सोडून दिलेलं आहे। डोंगर पठारावर जास्त गव, रानडुकराचं प्रमाण वाढल्यामुळे लोक शेती करायचं सोडून मुंबईला गेले ती, त्यामुळे डोंगरात खायला काय नाही, ती रानडुकरं गव खाली यायला लागले ती शेतकऱ्याचं प्रचंड प्रमाणात नुकसान करते ती। हे आपलं शाळवाचं पीक आहे सगळं एका रात्रीत फस्त केलेलं आहे, हे तुम्ही बघतायच आता असं झालं। त्यामुळे आणि फॉरेस्ट ऑफिसचं जी मदत आहे ती टोकडी मदत मिळते, त्यात मदतसुद्धा वाढवली पाहिजे, त्याशिवाय पर्याय नाही। नाहीतर शेतकरी सुद्धा भविष्यात शेती करायचं सोडून देईल, काय ह्यात परवडणं बी झालंय ना, रानात असं सारखं राखण तरी किती करायची आणि कशी करायची, त्यामुळे ठोस उपाययोजना करणं ही काळाची गरज आहे। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।